सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केल्याची बातमी येते। महादेव कोळी यांच्यावर भर रस्त्यात शस्त्रानं वार करण्यात आले। राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचं कळतं, एकंदरीतच काय घडलंय नेमकं? दीपक, सोलापूरच्या जवळ जरी हे हत्याकांड झालेलं असलं तरी प्रत्यक्षात हा खून झालेला आहे तो कर्नाटकातला आहे आणि हे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते महादेव काळे गुलबर्गा जिल्ह्यातल्या अफजलपूर तालुक्यातील मनोर गावचे आहेत। राजकीय वैमनस्यातून त्यांचा खून झालेला आहे। अगदी भर रस्त्यामध्ये धारदार शस्त्रांनी त्यांना छिन्नविछिन्न करण्यात आलेला आहे। त्यांची ओळखही पटू नये एवढ्या वाईट पद्धतीने त्यांना मारण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्र आणि सोलापूरच्या कर्नाटकातल्या सीमेवरच्या असलेल्या शेवटच्या गावामध्ये तणावाचं वातावरण आहे। कर्नाटकचे पोलीस आहेत ते गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण खून खटल्याचा जो तपास आहे तो केला जातोय। अफजलपूर पोलीस ठाण्याचं पथक चौकशीसाठी आलेलं आहे। मनोर हे क्षेत्र आहे ते यल्लम्मा देवीच्या तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये आणि या धार्मिक पर्यटन क्षेत्र असलेल्या गावामध्ये झालेल्या या अत्यंत निर्गुण खुनामुळे या गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे। कर्नाटक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। निश्चितच शिवकुमार, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।